Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर। राज्यात जिल्हा परिषद निवडणुका 2 टप्प्यात होणार। निवडणूक आयोगाचं देखील ठरलंय का? राज्यातल्या 17 जिल्हा परिषदेच्या निवडणुका लांबणीवर जाणार का, असे बरेच प्रश्न आहेत। प्रचंड लांबलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाला सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर कसाबसा मुहूर्त मिळाला खरा, मात्र आरक्षणाच्या मर्यादेनं काही ठिकाणी घोळ घातलाय। राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानं मोकळा केलाय खरा, मात्र 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडायची नाही असं स्पष्टपणे सुप्रीम कोर्टानं सांगितले। त्यामुळे आता आरक्षणाची मर्यादा पार केलेल्या 17 जिल्हा परिषदांमध्ये आरक्षणाचं प्रमाण कमी करूनच निवडणुका घेण्याचा विचार निवडणूक आयोग करतोय। या 17 जिल्हा परिषदा कोणत्या आहेत हे आपण बघणारच आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचं राज्यातलं सगळं चित्र क्लिअर व्हायला मदत होईल। नमस्कार, मी निलेश, आपण बघताय मुंबईत। तर आरक्षणाचा प्रश्न नसलेल्या 15 जिल्हा परिषदांमध्ये आधी निवडणुका घेतल्या जाऊ शकतात, तर उर्वरित 17 जिल्हा परिषदांमध्ये नंतर अशा 2 टप्प्यांमध्ये निवडणुका घेतल्या जाणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली आहे। मुंबईसह राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुका पार पडण्यासाठी आता कोणताही अडथळा येणार नाहीये। अर्थात त्यातल्या 2 महानगरपालिकांची निवडणूक जी आहे ती सुद्धा गॅसवरती आहे, नागपूर आणि चंद्रपूर महानगरपालिकेची। मात्र जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकाबाबत न्यायालयानं काहीच भाष्य केलेलं नसलं तरी 50% अधिक आरक्षण लागू असलेल्या जिल्ह्यांमध्ये आरक्षणाचं प्रमाण कमी करावं लागणार आहे। त्यासाठी पुन्हा सोडत काढावी लागेल आणि या प्रक्रियेस काही अवधी लागणार असल्यानं जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका 2 टप्प्यात घेणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी लोकसत्ताला दिलेली आहे। राज्य निवडणूक आयोगानं 32 जिल्हा परिषदा, 336 पंचायत समित्या व 29 महापालिकांमधील निवडणुकीची अधिसूचना अजून काढलेली नाहीये। मात्र त्याबाबत निवडणूक आयोगानंच निर्णय घ्यावा अशी मोकळीक सरन्यायाधीशांनी दिली आहे। त्यामुळे मुंबईसह राज्यातील महापालिकांच्या निवडणुका पार पडण्यास कोणताही अडथळा येणार नाही, असं सुद्धा राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी स्पष्ट केले। एकंदरीतच 17 जिल्हा परिषदांमधील आरक्षण जे वाढलेलं आहे ते कमी करून निवडणुका घेणार असल्याचे संकेत हे निवडणूक आयुक्त वाघमारे यांनी दिलेले आहेत। त्यामुळे 15 जिल्हा परिषदांबाबत सध्या तरी काही प्रश्न उद्भवत नाहीये। यातूनच पहिल्या टप्प्यात 15 जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांच्या निवडणुका होतील आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये आरक्षणाचं प्रमाण अधिक असलेल्या 17 जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांच्या निवडणुका घेतल्या जातील। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 31 जानेवारीपूर्वी निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचं नियोजन आयोगानं केलेलं आहे आणि न्यायालयीन आदेश आणि अन्य कारणांमुळे या निवडणुका लांबणार असल्यास योग्य वेळी न्यायालयाला तसं अवगत करून वेळ वाढवून घेतली जाईल, असं सुद्धा आयुक्तांनी स्पष्ट केलेलं आहे। आता निवडणूक आयोगाची ही भूमिका समोर आलेली आहे। मात्र शुक्रवारच्या सुनावणीमध्ये सुप्रीम कोर्टानं नेमकं काय म्हटलंय हे थोडक्यात पाहणं गरजेचं आहे। यामुळं आपल्यासमोरचा जो पिक्चर आहे तो अजून क्लिअर होण्यास मदत होणार आहे। राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडल्याच्या आक्षेपावर ही सुनावणी पार पडली होती। या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयानं हे प्रकरण 3 न्यायाधीशांच्या खंडपीठांकडे सुनावणीसाठी पाठवण्याचा निर्णय घेतलेला आहे। तसंच 3 न्यायमूर्तींकडे हे प्रकरण पाठवून या प्रकरणाची जी सुनावणी आहे पुढची ती 21 जानेवारीला होणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुकीला स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आलेला नाहीये। त्यामुळे महाराष्ट्रातल्या या निवडणुकांचा मार्ग जो आहे तो मोकळा झालेला आहे। असं असलं तरी 50% आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या निवडणुका ज्या आहेत त्या आदेशाधीन राहणार आहेत सर्वोच्च न्यायालयाच्या। त्यामुळे आता अनेक शक्यता व्यक्त केल्या जात आहेत। कोर्टानं असं सुद्धा म्हटलं आहे की महानगरपालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांना विलंब लागायला नको।
पुढची तारीख 21 जानेवारीला दिलेली आहे आणि तिथं 3 न्यायमूर्तींचं खंडपीठ असणार आहे। 288 नगरपरिषदा नगरपंचायतींच्या निवडणुका घोषित झाल्याप्रमाणे होऊ द्या। कोणत्याही निवडणुकांना आम्ही स्थगिती देत नाहीयेत। मनपा, जिल्हा परिषदा, पंचायत समित्यांमध्ये 50% जास्त आरक्षण नकोय आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 50% आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या सर्व ठिकाणच्या निवडणुका या आमच्या आदेशाधीन राहतील असं सुप्रीम कोर्टानं सांगितलेलं आहे। चंद्रपूर आणि नागपूर वगळता इतर सर्व महापालिकांच्या निवडणुका कोणताही विलंब न होता अधिसूचित करा असं सुद्धा कोर्टानं स्पष्ट केलेलं आहे। जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांसाठी असं निर्देश आहेत की जिथं आरक्षण 50% पेक्षा जास्त नसेल तिथं निवडणुका घ्याव्यात। ही राज्यस्तरीय निवडणूक नाहीये, ही स्थानिक निवडणुका आहे आणि जिथं आरक्षण 50% जास्त नसेल तिथल्या निवडणुका का घेऊ नयेत असा सवाल सुद्धा कोर्टानं केलेला आहे। आता ओबीसी आरक्षणामुळे आरक्षणाची मर्यादा वाढलेली आहे आणि ही मर्यादा वाढल्यामुळे कोणत्या 17 जिल्हा परिषदांच्या निवडणुका ज्या आहेत त्यावरती टांगती तलवार आहे त्या सुद्धा आपण जाणून घेऊयात। यामध्ये नंदुरबार जिल्हा परिषदेमध्ये 100% आरक्षण झालेलं आहे आणि चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती, अकोला या जिल्हा परिषदांमध्ये 60 ते 70% आहे। शिवाय गडचिरोलीमध्ये हे आरक्षण 78% आहे, पालघरमध्ये 93%, धुळ्यामध्ये 73% आणि नाशिक जिल्हा परिषदेमध्ये 72% आरक्षण लागू झालेलं आहे आणि ठाणे, नागपूर, नांदेड, वाशिम, हिंगोली, जळगाव, वर्धा तसंच बुलढाण्यामध्ये हे आरक्षण 51 ते 60% झालेलं आहे। तर नागपूर आणि चंद्रपूर या 2 महापालिकांमध्ये सुद्धा आरक्षणाची मर्यादा जी आहे ती 50%च्या वर गेलेली आहे। सोबत 336 पैकी 83 पंचायत समित्यांमध्ये सुद्धा आरक्षणानं ही जी मर्यादा आहे ती ओलांडलेली आहे। आरक्षणाचं प्रमाण कमी करूनच निवडणुका घेतल्या जाणार असल्यास 17 जिल्हा परिषदा, 84 पंचायत समित्या आणि नगरपंचायती आणि नगरपालिकांमधल्या 57 जागा तसंच 2 महानगरपालिकांमधलं ओबीसी आरक्षण कमी होणार आहे आणि यासोबतच या जागांचं भवितव्य जे आहे ते ओबीसी आरक्षणाच्या खंडपीठ जे आता स्थापन केलेलं आहे या खंडपीठाच्या अंतिम निर्णयावरती अवलंबून असणार आहे। आता याचा फटका नेमका कुणाला बसणार आहे आणि याचा फायदा कुणाला होणार आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आता यासाठी 21 जानेवारीला जी सुनावणी होणार आहे त्याकडे आपल्याला लक्ष ठेवावं लागणार आहे। तोपर्यंत आपण वाट पाहूयात। आपल्याला या संदर्भात काय वाटतं हे आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि वेगवेगळे अपडेट्स, विश्लेषण आणि ग्राउंड रिपोर्ट्ससाठी मुंबई तकला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर ते सुद्धा सबस्क्राईब करून घ्या। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।